राधे राधे. काष्टशिल्प हस्तकलेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा, मी ही हरण 7-8 महिन्याच्या आधी थोडी तोडली होती, कारण की रट लाकूड आहे म्हणून हिला ठेवून दिली तसंच. कारण की भरपूर रट आहे. हा सागवानची जी वरची काळी असते त्याच्या आतमधले जे मुळं असतात हे त्याच्यापासून बनले आहे. तर भरपूर रट आहे. तोडायला गेला तर हे झिलप्या निघतात आणि असं होतात. बघा, हे असं होऊन राहिलं असं. तर याला हळूहळू फोडावं लागेल. पण हे मला करायचीच आहे तयार. मी कधीच नाही केली आहे तयार. बाबा बनवत होते ते बघितली होती. तर ते हरण वगैरे जे गिराईक लोक आहेत त्यांना भरपूर आवडते, जे शिंग वगैरे असतात तर बाराडे छान. तर मी म्हटलं मी पण बनवून बघते म्हणून जिद्दीने मी हे तोडली वगैरे, कापली वगैरे. परंतु हा इतका लाकूड रट आहे का मी ठेवून दिली त्या रूममध्ये. तर मी काल काढली हिचा आणि म्हटलं मी बनवून बघते. तर इतका हार्ड लाकूड आहे. काल दिवसभर मी काम केली तर जे हे किकरे असतात हे अवजार यांची हे धार असते, सुवट ही धार असते ना, सुवट हे सर्व मिटून गेले. काल सकाळी मी 12 वाजता बसली तर 3-4 वाजेपर्यंत काम केली तर धार पूर्ण मिटली. तर हे इथं मारायची तर ते धार मिटल्यानंतर काही निघायचेच नाही झिलप्या वगैरे. तर म्हटलं पुन्हा घासून घेते. पुन्हा काल विचार केली का हिला ठेवून द्यायचा, कारण की हिच्यामुळे आपली नुकसान होते. नुकसान झाली तरी चालेल, परंतु मी हिला तयार करणार, कारण की हे माझी जिद्दच आहे का हरण माझ्या बाबांनी जशी बनवली तशी मी पण बनवणार. आणि गिराईक लोकांना भरपूर आवडते. त्याच्यामुळे मला थोडीशी हौस वाटली का नवीन सामान बनवून बघावं. कारण की मी कासव बनवत नव्हती, कासव बनवायला शिकली. आता हे हरण पण मी ठेवली होती. आता हिला पावसाळ्याचा मोसम आहे त्याच्यामुळे खाली वनात काय करायचं म्हणून मी आता हळूहळू काम चालू केली. कारण की हिला 8 दिवस लागणार, पुन्हा 8-15 दिवसही जाऊ शकतात. कारण की हा भरपूर लाकूड रट आहे. रट असं तरी तुटणार नाही असं आहे. आणि दुसऱ्या लाकडापासून बनवला तर कसं तुटतात, हे नाजूक असते ना मान. पण हा मुळाचा आहे त्याच्यामुळे ना भरपूर रट आहे. तर थोडंच त्रास होणार मला. पण मी हे तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ टाकणार बघायचं. कारण की जे तयार होणार तेव्हा छान दिसणार. इथं पूछ वगैरे येणार, इथं शिंग येणार, इथं कानं येणार, तेव्हा पॉलिश. आणि इथं असे बुट्टे येणार, छोटे गोल. त्याच्यामुळे चांगली दिसणार बघायला. तर ही पहिली वेळ आहे माझी. पहिलीच्या मानाने कशी झाली माहीत नाही मला, कारण की तयार व्हायची आहे त्याच्यामुळे काही समजू नाही शकत. तयार झाल्यानंतर मी पुन्हा एकदा व्हिडिओ टाकणार. नमस्कार.